हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस आमनापूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा। दूध वाहतूक टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, आठवड्याभरात दुसरा बळी गेल्याने नागरिकांचा संताप। पलूस तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा पलूस आमनापूर रस्ता सध्या वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरू लागला असून रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात 65 वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर एकाच आठवड्यात झालेला हा दुसरा मृत्यू असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। याबाबत पलूस पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रविवार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पलूस येथील अशोक महादेव मोरे वय 65 हे आपल्या घराकडून शेताकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दूध वाहतूक टेम्पोने क्रमांक MH10 EQ 0692 यांना जोरदार धडक दिली। या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पलूस पोलिसांनी मोराळे येथील चालक गणेश शहाजी सूर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने या मार्गावर अवजड वाहतूक प्रचंड वाढली आहे। रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंना साईड पट्ट्यांचा पूर्णतः अभाव आहे। त्यातच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या हत्ती गवतामुळे वाहनधारकांना समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देता येत नाही। एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करणे किंवा समोरून येणाऱ्या अवजड ट्रॅक्टरला जागा देणे चालकांसाठी कसरतीचं ठरत आहे। वारंवार होणारे अपघात आणि गेलेले बळी पाहूनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत। या मार्गावरील हत्तीगवत तातडीने काढून साईड पट्ट्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरत आहे।